आई आई काय झालं? आई काहीतरी खायला दे ना, भूक लागली. काय देऊ? चकली, चिवडा, शेव? काय ग आई, तेच 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 नुसतं बोर होत. बोर होतंय? अरे दिवाळी अजून सुरू सुद्धा झाली नाही आणि तू कंटाळलास पण या पदार्थांना. हे सगळं ना तुला आयतं मिळतं म्हणून ही तुझी नाटकं आहेत. एकदा ना एखादा पदार्थ स्वतः करून बघ, म्हणजे कळेल. ओ आई सर, अभी कुछ करता हूं. आई डोंट वरी, बी हैप्पी. हाउ टू मेक बेसन लड्डू. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. साहित्य: बेसन, पिठी साखर, वेलची पूड, तूप आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा, त्यात थोडे तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बेसन खरपूस भाजून घ्या. आई हो, तूप कुठे? अरे तिथेच ट्रॉली मध्ये दुसऱ्या खणात. मला नाही सापडत, तूच येऊन दाखव. तूप सापडत नाही? हे काय आहे? आई बेसन कुठे? सगळ्या वस्तूंना जागच्या जागी आहे, म्हणून म्हणते कधीतरी स्वयंपाकघरात चक्कर मारत जा. बेसन खरपूस भाजून झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड भुरभुरवा. मग हे मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर ऍड करा. आय एम सो टायर्ड. आई रोज हे सगळं कसं करत असेल? खरंच थँक्स आई, थँक्यू सो मच. लाडू वळताना हे मिश्रण कोरडे वाटत असल्यास याला तुपाचा हाप लावा आणि सुबक लाडू वळून घ्या. मग लाडू रेखीव दिसावेत म्हणून यावर तुम्ही किशमिश लावू शकता. अशा प्रकारे तयार झाले आपले बेसनाचे लाडू. आई आता काय? डोळे बंद कर. अरे काय कर ना. दोन उघड. छान झालाय लाडू. जमला म्हणतो. तू पण खा. बाबांचा फोन. हॅलो. आज जरा मला ऑफिस मधून यायला उशीर होतोय. हो काय हो, आता सणावारीच्या दिवसात सुद्धा तुम्ही असं उशीर करणार घरी यायला? ते काही नाही, घरी लवकर या. सरप्राईज तुमची वाट बघताय. बर ठीक आहे. लाडू तर छान झाले, पण मला सांग आतमध्ये स्वयंपाकघराचं काय करून ठेवलंय? ते कोण आवडेल? कोण आवडेल ना? ह्या दिवाळीत दिव्यांच्या प्रकाशात मने देखील प्रकाशमान करूया. ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ आहे, एकदा त्यांना थँक्यू म्हणूया. ही दिवाळी थँक्यू वाली.